दैनंदिन किंवा नैमित्तिक पूजेमध्ये दोन प्रकार प्रामुख्याने पाळल्या जातात. एक दीर्घ पूजा असते, ती षोडोपचार पूजा म्हणजे 16 पायऱ्यांची पूजा. आणि दुसरी वेळ कमी असल्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये पूजा करताना 5 पायऱ्यांचं पालन केलं जातं. त्याला पंचोपचार पूजा असं म्हटलं जातं. आता षोडोपचार पूजा असो की पंचोपचार पूजा असो, या विधीमध्ये सगळ्यात सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात शेवटचा जो विधी आहे तो म्हणजे आरती. आर्ततेने केल्या जाते ती आरती. आ म्हणजे पूर्णत्व आणि रती म्हणजे प्रेम. भक्ताचे आराध्याप्रती असलेलं निस्सीम प्रेम, आदर आणि समर्पण याची पावती म्हणजे त्यांनी पूजेच्या शेवटी केलेली देवाची मन लावून केलेली आरती. आर्तिका हा शब्द आहे, जीवनातील अंधकार दूर करते ती आरती. आरती 7 प्रकारच्या असतात. एक मंगल आरती, दुसरी धूप आरती, तिसरी शिंगार आरती, चौथी भोग आरती, पाचवी पूजा आरती, संध्या आरती म्हणजे संध्याकाळी करावयाची आरती आणि शयन आरती. आरती ओवाळताना कोणते नियम पाळायचे ते या 2 श्लोकांमध्ये दिलेले आहेत. त्या श्लोकांचं सार आहे 4, 2 आणि 7. ते श्लोक कोणते आहे ते आधी बघून घेऊया. चतुष्टम पादतले निरांजनम द्वौ नाभिदेश मुख मंडलैकम सर्वांग देशेषु सप्तवारम आर्तिकम भक्तजनाश्च कुर्यु. भक्तजनांनी आरती अशी करावी. पादतले, ईश्वराच्या पादापासून त्याला ओवाळायचं, ते निरांजन ओवाळायची ती 4 वेळा. नाभी मंडलापासून तर मुखमंडलापर्यंत 2 वेळा आरती करायची असते. आणि पूर्ण अंग म्हणजे पादापासून तर शिरापर्यंत 7 वेळा आरती ओवाळायची असते. देवीची आरती करताना हा एक श्लोक महत्वाचा आहे. आदौ चतुष्पादतले च देव्या द्वौ नाभिदेशे मुखमंडलैकम सर्वेषु चांगेषु सप्तवारम आरत्रिकम भक्तजनस्तु कुर्यात्. प्रज्वालयत एतदर्थ च कर्पूरेण घृतेन वा आरत्रिकम शुभपात्रे विषमानेकवर्तिका. शेवटच्या 2 ओळी या वर दिलेल्या श्लोकांपेक्षा अधिक आहेत आणि त्याचा 2 ओळींचा अर्थ आपण बघणार आहोत. आरती प्रज्वलित करायची असते. ती घृत म्हणजे तुपाची आरती आणि कर्पूर कापूर आणि घृत यांनी आरती ओवाळायची असते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आरतीचं ताट हे शुभ असायला हवं आणि आरतीमध्ये निरांजन जी लावायची आहे त्यामध्ये असणाऱ्या वाती या समप्रमाणात नसाव्यात, त्या विषम प्रमाणात असाव्यात. परत दोन्ही श्लोक एकदा बघून घेऊया. चतुष्टम पादतले निरांजनम द्वौ नाभिदेश मुखमंडलैकम सर्वांग देशेषु च सप्तवारम आरत्रिकम भक्तजनाश्च कुर्यु. दुसरा श्लोक बघा. आदौ चतुष्पादतले च देव्या
द्वौ नाभिदेशे मुखमंडलैकम सर्वेषु चांगेषु सप्तवारान् आरत्रिकम भक्तजनस्तु कुर्यात् प्रज्वालयेतदर्थ च कर्पूरेण घृतेन वा आरत्रिकम शुभपात्रे विषमनाकवर्तिकाम. त्यापुढे जेव्हा जेव्हा तुम्ही घरामध्ये आरती कराल तुमच्या आराध्य देवाची, तर हे दोन्ही श्लोक आणि त्याचा मतितार्थ लक्षात ठेवून आदर भावाने, समर्पण भावाने, आर्ततेने आरती करा. ईश्वर तुमची विनंती, तुमचं आर्जव ऐकल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.